उमेदवारांनी खुलेआम बिरजू पाचारे यांना एक प्रकारे स्पॉन्सर्ड उमेदवारी दिली होती। भाजपचा उमेदवार कसा हरेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे शिक्षा म्हणून पक्षाने मंत्रीपद नाकारलं। काही महिन्यात लक्षात येऊन आणि बिरजू पाचारे या पक्षाचा निष्ठावान आहे, हा विष्ठा खाणारा उमेदवार नाही आहे। तो निष्ठावान असल्याने त्यांनी काही 10 पक्ष बदलले नाही, त्याच्या उमेदवारीसाठी मी गेलो, पुढेही जाईल। यांनी असा आरोप केला आहे की जे महानगरपालिकेतले उभाटाचे नगरसेवक आहेत त्यांना 1-1 कोटी देण्यात आलं, पण त्यांचं म्हणणं आहे की सुधीर मुनगंटीवारांचं घर जे आहे ते खूप महाग आहे आणि त्या खालोखालची किंमत जी आहे ती नगरसेवकांना देण्यात आलेली। मला वाटतं माझं घर महाग असेल तर त्यांनी कार्यालयासाठी विकत घ्यावं। त्यांनी जो आकडा सांगितला त्याच्या किती टक्क्यामध्ये घ्यावं हे सांगायचं। खरं तर असं आहे की असेच अध्यक्ष काँग्रेसला लाभले पाहिजे जे अशा पद्धतीने बेताल बोलतात। माझा त्यांना तर ओपन चॅलेंज आहे, तुम्ही गावातलेच आहे, तुम्ही त्यांना कधी फोन करून सांगा केवढ्या घेता, विचारा जरा। मला एक गोष्ट लक्षात येत नाही, प्रदेश अध्यक्षाची यादी बदलण्याचा अधिकार हा महाराष्ट्रामध्ये विना परवानगीचा कोणालाही नसतो। तुम्हीच ठरवायचं का? उद्या एबी फॉर्म हा पक्षांनी चंदा द्यायला यादी केली, आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही आहे। पक्षाकडून तशी अनुमती घ्यावी लागते आणि समर्थन केलं जात आहे की हो आम्ही बदललं, तर निश्चितपणे भविष्यात मग या गोष्टीच्या संदर्भामध्ये इतर पक्षाचे नेते पदाधिकारी जर तसे वागलेत तर मग मात्र पक्षामध्ये मोठी अंधाधुंद होणार आहे। अशा पद्धतीने वागता येत नाही की पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेली यादी बदलणे। देशपांडेंचा आरोप हा शिवसेना मनसेच्या भांडणाच्या संदर्भातला आरोप आहे। असं वाटतं की त्यांना मुंबईमध्ये बसून या संदर्भात नगरसेवकांच्या बद्दलची माहिती द्यावी। असा राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप, ते 2 सख्खे चुलत भाऊ आहे, 2 सख्खे मावस भाऊ आहे। तिथं काही ठिकाणी मनसेचे नगरसेवक जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेत तेव्हा त्यांच्यावर असेच आरोप झालेत आणि म्हणून हा बदला चुकवण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे, याकडे फार गंभीरतेने कोणीही लक्ष देत नाही।